हॅलो फ्रेंड्स. आपण या ठिकाणी एक नवीन टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. या टॉपिकला आपण आजपासून स्टार्ट करतो. टॉपिक खूप सोपा आहे. आपण मेजरमेंट मेजरमेंट म्हणजे मोजमापन. मग मोजमापन कोणाचं, कुठल्या क्वांटिटीचं, तर आपण हे डेली लाईफमध्ये आपल्या मेजरमेंट या ठिकाणी घेत असतो. फॉर एक्झाम्पल, दूध असेल, दुधाला आपण मोजून त्या ठिकाणी घेतो. आपली लेंथ असेल, आपली हाईट असेल, ठीक आहे, आपलं वेट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मेजर करतो. किराणा दुकानामधनं सामान आणताना त्या सर्व गोष्टी मेजर केलेल्या असतात. तर या संपूर्ण ठिकाणी मेजरमेंटची आपल्याला गरज असते. दुसरं, आता हे मेजरमेंट आहे जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतोय. मग आता या ठिकाणी आपल्याला फिजिक्समध्ये यूज करायचं आहे. फिजिक्समध्ये कुठं त्याचा वापर होत असतो. तर बेसिकली फिजिक्स त्या फिजिक्समध्ये सायन्समध्ये आपण म्हणूया एक्सपेरिमेंट परफॉर्म केले जातात. काही फिनॉमिनाज असतात. तर त्यावरती ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावं लागतं. मग ते एक्सपेरिमेंट जर परफॉर्म करायचे असतील, तर त्याचे जे काही रीडिंग्स आहेत, त्या रीडिंग्स मग तुम्हाला मेजर करावं लागतं. त्याचं तुम्हाला एक मेजरमेंट घ्यावं लागते. म्हणजे त्याचं तुम्हाला मोजमापन करावं लागतं. ठीक आहे. मग त्याला काहीतरी युनिट्स पाहिजेत. मग काही फिजिकल क्वांटिटीज पाहिजेत. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी या टॉपिकमध्ये येत असतात. तर ते आपण बघूया आजपासनं, की नेमकं मेजरमेंट म्हणजे काय आणि मेजरमेंटचा जो काही उपयोग आहे, कुठे-कुठे होतो. ठीक आहे. आता हे तुम्ही बघू शकता मेजरमेंट ऑफ मास या ठिकाणी जे काही फ्रुट्स वगैरे जे आहेत, तर त्याचा मास या ठिकाणी मेजर करत असतो आपण. परत इथे काहीतरी मिल्क वगैरे जे आहेत, त्याचं मेजरमेंट या ठिकाणी होतंय. म्हणजे मेजरमेंट जे आहे, त्या दोन्ही गोष्टीला मेजरमेंटची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण मासच्या फॉर्ममध्ये या फ्रूटला मेजर करतोय आणि या ठिकाणी जे काही मिल्क आहे, त्याला आपण व्हॉल्यूममध्ये याला मेजर करतोय. 1 लिटर, 2 लिटर, ठीक आहे? अशा पद्धतीने. तर ह्या सर्व गोष्टी मेजर केल्या जातात. इथे तुम्ही बघू शकता, की आपल्याला जर ड्रेस जर त्या ठिकाणी शिवायचा असेल, तर त्याची लेंथ आहे ती आपण मेजर करावं लागते. आणि दुसरं, की आपण आजारी वगैरे जर पडलो, तर जे काही टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचर सुद्धा आपण या ठिकाणी मेजर करतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला मेजर करायच्या असतात. आपल्या आजूबाजूला डेली टू डेली लाईफमध्ये आपण मेजरमेंट प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी त्याचा वापर करत असतो. तर आपण स्टार्ट करूया आपल्या मेजरमेंट ॲक्चुअल टॉपिक. तर आपल्याला या ठिकाणी कळालंय, की मेजरमेंट म्हणजे नेमकं काय? मेजरमेंट बऱ्याचशा गोष्टीचं मेजरमेंट किंवा मोजमापन आपण या ठिकाणी करत असतो. आता त्याच पद्धतीनं या ठिकाणी मेजरमेंट नेमकं काय आहे आणि त्यामध्ये कुठले-कुठले टॉपिक्स येतात, सब टॉपिक्स येतात आणि नेमकं कशा पद्धतीने एखादी फिजिकल क्वांटिटी तयार होत असतं, युनिट तयार होत असतं किंवा त्याचं डायमेन्शन वगैरे तयार होत असतं. त्या सर्व गोष्टी आपण या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये आजपासून बघणार आहोत. ठीक आहे? तर स्टार्ट करूया, की नीड फॉर मेजरमेंट इन फिजिक्स. फिजिक्समध्ये मेजरमेंटची का गरज आहे? नंबर 1 ते असं, की आपल्या फिजिक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉमिनाज बघतो. बऱ्याचशा प्रकारचे फिनॉमिनाज बघितले जातात. मग हे जे काही फिनॉमिनाज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. अर्थ सनभोवती रिव्होल्यूशन परफॉर्म करते. परत रोटेशन ऑफ अर्थ. मग आता हे रोटेशन मेजर करण्यासाठी त्याची स्पीड असेल. मग कितीच्या स्पीडनं ती रिव्हॉल्व होते, कितीच्या स्पीडनं ती रोटेट होते. मग तिचा टाईम पिरियड किती, एक्सेट्रा, एक्सेट्रा. हे सगळे फॅक्टर्स त्या ठिकाणी येतात. मग अशा पद्धतीनं जे काही फिनॉमिनाज असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे अंडरस्टँड करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतात. ठीक आहे. तर हे जे काही फिनॉमिना आहेत, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करण्यासाठी काय करावं लागतील, तर एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतील. आणि अशा प्रकारे जे काही एक्सपेरिमेंट आहे, जर तुम्ही परफॉर्म करत असणार, तर त्याला तुम्हाला मेजरमेंटची आवश्यकता लागते. का लागते? तर मग त्या ठिकाणी तुम्हाला काय मेजर करायचं असतं? लेंथ, मास, टाईम, अजून पण बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी. मग मी तुम्हाला रिव्होल्यूशन सांगितलं किंवा रोटेशन सांगितलं अर्थचं. मग त्या ठिकाणी आपण टाईम मेजर करू शकतो. बा अर्थ आहे, अर्थच्या रोटेशनला किती वेळ लागतो? आपल्याला माहिती आहे 24 अवर्स लागतात. परत अर्थ आहे, अर्थच्या रिव्होल्यूशनला किती वेळ लागतो? तर रिव्होल्यूशनला 365 डेज लागतात. ठीक आहे. तर 24 अवर्स फॉर रोटेशन आणि 365 डेज फॉर रिव्होल्यूशन. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी, सर्व फिनॉमिना जे आहेत, या याला जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल, तर काहीतरी एक्सपेरिमेंट या ठिकाणी परफॉर्म करावे लागतील आणि अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला मेजरमेंटची आवश्यकता असते. ठीक आहे. मेजरमेंट केल्याशिवाय ते
एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट पूर्ण होऊ शकत नाही. आणि एक्सपेरिमेंट जर समजा आपण त्या एक्सपेरिमेंट जो आपण तो जर समजा आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकलो नाही, तर त्या ठिकाणी जो फिनोमेना आहे, तो फिनोमेना या ठिकाणी मग इस्टॅब्लिश होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, तर अशा प्रकारचं जे काही एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन आहे, आपल्या लॉज वेगवेगळ्या प्रकारचे लॉज आहेत. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स लॉ आहे. ठीक आहे. आणि वेगळ्या प्रकारच्या थिअरीज आहेत. तर हे प्रूव्ह करण्यासाठी, त्याला व्हेरिफाय करण्यासाठी आपल्याला या डिफरंट फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या मेजर कराव्या लागत असतात. बघा फ्रेंड्स, आता आपण फर्स्ट या ठिकाणी पार्टला सुरुवात करूया, की आपली फर्स्ट या ठिकाणी टर्म आहे ती म्हणजे फिजिकल क्वांटिटी. पहिली टर्म काय आपली, तर फिजिकल क्वांटिटी ही आहे. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशी कुठलीही क्वांटिटी, ठीक आहे, अशी कुठलीही क्वांटिटी किंवा अशी कुठलीही फिजिकल प्रॉपर्टी, ठीक आहे, अशी कुठलीही फिजिकल प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड, तिला आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. म्हणजे अशी फिजिकल प्रॉपर्टी जिला आपण मेजर करू शकतो अँड डिस्क्राईब बाय नंबर्स, म्हणजे तिला आपण डिस्क्राईब सुद्धा करू शकतो. कशामध्ये? नंबर्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे मेजरेबल जी काही फिजिकल प्रॉपर्टी असेल, त्या मेजरेबल फिजिकल प्रॉपर्टीला काय म्हणायचं मग? फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. विच इज नोन ॲज फिजिकल क्वांटिटी. अ फिजिकल property that can be measured and described by a number is known as physical quantity. त्याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. ही झाली एक फिजिकल क्वांटिटी. मग कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत? मग मास असेल, मग लेंथ असेल. बघा, मास मेजर करू शकतो आपण 65 केजी. एखाद्या माणसाचं मास जे आहे 65 केजी आहे. लेंथ आहे, तर काहीतरी टेबल आहे, त्या टेबलची लेंथ काहीतरी 3 मीटर आहे, म्हणजे ती मेजरेबल आहे. म्हणजे लेंथ नावाची फिजिकल क्वांटिटी ती मेजरेबल आहे. परत काहीतरी एरिया आहे, परत काहीतरी टेम्परेचर आहे, एक्सेट्रा. नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तर याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. आता आपल्या फिजिक्समध्ये नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे? तर फिजिक्समध्ये नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या आपण आता वन बाय वन प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी क्वांटिटीज या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. तर ह्या झाल्या फिजिकल क्वांटिटी. सो व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? द फिजिकल प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड. ठीक आहे. अशी फिजिकल प्रॉपर्टी जिला आपण मेजर करू शकतो. ठीक आहे. जिला आपण मेजर करू शकतो आणि तिला आपण डिस्क्राईब सुद्धा करू शकतो नंबरमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या फिजिकल प्रॉपर्टीला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. ही झाली आपली फर्स्ट टर्म इन दिस टॉपिक, फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट, बघा फ्रेंड्स, आपण फिजिकल क्वांटिटी बघितली फर्स्ट टर्म. आता जी काही फिजिकल क्वांटिटी आपण या ठिकाणी बघितली, तर त्याचे बेसिक टाइप्स, दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज असतात. नंबर वन जी तुमच्या समोर आहे, पहिली आहे, तर ती आहे फंडामेंटल क्वांटिटी. पहिली क्वांटिटी कुठली आहे? तर फंडामेंटल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटीचा पहिला टाइप आहे फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. नावामध्येच आहे फंडामेंटल. ठीक आहे. एक फंडामेंटल आहे, म्हणजे हे बेसिक आहे. ठीक आहे. या बेस क्वांटिटीज आहेत. आणि याला जर तुम्हाला याच्या मेजरमेंटसाठी अशा क्वांटिटीज आहेत, ज्याच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला कुठल्या दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ठीक आहे. तर अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. किंवा बेस क्वांटिटी. बघा आता, फंडामेंटल क्वांटिटी, तर फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. बघा, आपण फिजिकल क्वांटिटी घेतोय, कुठल्या पण प्रकारच्या क्वांटिटीज आपण घेतोय, आपण कशासाठी यूज करतो त्या, तर आपण त्याला मेजरमेंटसाठीच वापरतो. ठीक आहे. आपला टॉपिकच आपला मेजरमेंट आहे. तर मग अशा फंडामेंटल क्वांटिटीज, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे मग काय, तर अशा फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. तर बेसिक आपली फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ती कोणाचा टाइप आहे, तर फिजिकल क्वांटिटीच्या टाइपचं ते पहिला टाइप आहे. म्हणजे मग अशा फिजिकल क्वांटिटीज, ज्या क्वांटिटीजच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते, अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीजना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. तर मग काहीतरी 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग तुम्ही इथं बघू शकता, लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, आपण सगळं बघू 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. तर
या ठिकाणी या क्वांटिटी अशा क्वांटिटीज आहेत, की ज्याच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. अशा प्रकारच्या क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी, बेस क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास आहे. आता मास जर मेजर करत असेल, तर कुठलाच गरज नाही. डायरेक्टली आपण मास मेजर करू शकतो. टाईम मेजर करायचा आहे. डायरेक्टली आपला टाईम मेजर करता येतो. मग दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर आपल्याला अवलंबून राहण्याची गरज नाही. ठीक आहे? पण बघा आता नेक्स्ट टाईपची आपण एक क्वांटिटी बघणार आहोत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी काहीतरी एक स्पीड आपण घेऊया. स्पीड व्हेलॉसिटी. ठीक आहे? स्पीड घेऊया. स्पीडचा फॉर्म्युला काय? तर डिस्टन्स अपॉन टाइम. बघा, डिस्टन्स अपॉन टाइम. तिथे जर बघितलं तर डिस्टन्स आपण लेंथ मध्ये मेजर करतो आणि टाइम आपण टाइम मध्येच मेजर करतोय. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर ही जी काही स्पीड आहे, त्या स्पीडला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या क्वांटिटीची आवश्यकता पडली. कुठली कुठली? एक म्हणजे लेंथ आणि दुसरा म्हणजे टाइम. तसं चा जो काही प्रकार आहे, म्हणजे ही जी काही स्पीड आहे, या स्पीडला मेजर करण्यासाठी तुम्हाला या दोन क्वांटिटीची आवश्यकता पडली. तशी आवश्यकता आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी पडत नाही. मग अशा ज्या क्वांटिटीज आहेत त्यांना आपण म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. त्या सर्व क्वांटिटीज कशा असतील? तर त्या फंडामेंटल क्वांटिटीज असतील. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वांटिटी आपली जी टाइप्स आहे आपल्या फिजिकल क्वांटिटीज आहे, तो म्हणजे डिराईव्ह क्वांटिटी. नावामध्ये सर्व गोष्टी येतात. डिराईव्ह मीन्स की डिराईव्ह केली आहे, तयार केलेली. ठीक आहे? आणि ऑब्व्हियसली डिराईव्ह केली, तयार केली म्हणजे मग आपण त्याला त्या क्वांटिटी ज्या असतील त्या एक किंवा एकापेक्षा जास्त क्वांटिटीपासून त्याला तयार केलं असेल. मग कुठल्या क्वांटिटीपासून तयार केलं असेल? तर त्याला फंडामेंटल क्वांटिटीपासून आपण तयार करतो. ठीक आहे? म्हणजे मग अशा फिजिकल quantities, the physical quantity which depends on one or more fundamental quantities for their measurement. ठीक आहे? म्हणजे मग अशा फिजिकल क्वांटिटी ज्या जिच्या मेजरमेंटसाठी आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून राहण्याची गरज असते किंवा आपल्याला त्याला त्या फंडामेंटल क्वांटिटी वरती आपण अवलंबून राहतो. अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं डिराईव्ह क्वांटिटी. डिराईव्ह केलीये, तयार केली. मग कोणापासून तयार केली? तर मग फंडामेंटल क्वांटिटीज पासून त्या क्वांटिटीज तयार केल्या जातात. त्याला म्हणतात फंडामेंटल त्याला म्हणतात डिराईव्ह क्वांटिटीज. ठीक आहे? डिराईव्ह मीन्स डिराईव्ह केली, तयार केली. ठीक आहे? तर कुठले तर एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, स्पीड असेल, फोर्स असेल. ठीक आहे? तर स्पीड आपण जस्ट इथे एक्झाम्पल घेतलं. दुसरं घेऊया तर फोर्स. फोर्स नावाचं एक्झाम्पल. फोर्स काय? फोर्स F इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे? म्हणजे आपण काय केलं हो? तर दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी या ठिकाणी आहेत. मास आपली फंडामेंटल क्वांटिटी समोर गेल्यानंतर कळेल. ऍक्सलरेशन आहे, डिराईव्ह क्वांटिटी आहे. परत ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे एम इंटू या ठिकाणी व्ही मायनस यू अपॉन टी. ठीक आहे? टाइम यामध्ये परत फंडामेंटल क्वांटिटी आहे. पण इथं स्पीड व्हेलॉसिटी जी असेल ती परत त्याला डिस्टन्स अपॉन टाइम, लेंथ अपॉन टाइम. ठीक आहे? म्हणजेच काय? तर हा जो फोर्स आहे, हा फोर्स एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी पासून तयार झाला आहे. म्हणून फोर्स काय असेल? तर फोर्स आपली डिराईव्ह क्वांटिटी असेल. फोर्स कुठली क्वांटिटी असेल? तर फोर्स आपली डिराईव्ह क्वांटिटी असेल. नंबर 2 या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल घेतलं तर व्हॉल्यूम आहे. ठीक आहे? कुठल्या पण व्हॉल्यूम तर एल बी एच आपण असं काहीतरी करतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एलबीएच लेंथ पर इंटू हाईट. तर या ठिकाणी जर हे व्हॉल्यूम जर कन्सिडर केलं तर ह्या तीन ज्या क्वांटिटीज आहेत लेंथ तर लेंथ मध्येच ब्रेथ मध्ये ही पण लेंथच आहे, हाईट मध्ये ही पण लेंथच आहे. म्हणजे लेंथ 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 किती वेळेस वापरली? 3 वेळेस. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी कुठली? लेंथ नावाची फंडामेंटल क्वांटिटी आपण किती वेळेस यूज केली? 3 वेळेस यूज केली आणि त्यापासून एक नवीन क्वांटिटी तयार केली. तिचं नाव आहे सेम एरिया. एरिया लेंथ आपण 2 वेळेस यूज केला आणि त्यापासून एरिया बनला. म्हणजे या अशा क्वांटिटीज आहेत की जिला मेजरमेंटसाठी किंवा तिच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून राहण्याची गरज असते. ठीक आहे? किंवा अवलंबून तुम्हाला राहावं लागतं. मग अशा प्रकारच्या क्वांटिटीजला आपण म्हणतो डिराईव्ह क्वांटिटी. डिराईव्ह मीन्स डिराईव्ह केली, तयार केली. ठीक आहे? नेक्स्ट आपला टर्म आहे युनिट्स. ठीक आहे? युनिट्स म्हणजे नेमकं काय? आता आपण या ठिकाणी मेजर करतो की काही फोर्स आहे आपला F इक्वल टू 20 न्यूटन. बरोबर?
न्यूटन काय हो, युनिट आहे. परत काहीतरी लेंथ आपण मेजर करतो 200 मीटर, हे मीटर काय, युनिट. ठीक आहे. मग युनिट म्हणजे काय, तर बेसिकली एक स्टँडर्ड आहे. हे एक स्टँडर्ड यूज केलं जातं, यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आपल्या फिजिकल क्वांटिटी आता या दोन प्रकारच्या, ठीक आहे. तर एक डिराइव्ह आणि एक फंडामेंटल. तर या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी एक स्टँडर्ड यूज केलं जातं, त्या स्टँडर्डला म्हणायचं युनिट. ठीक आहे. जसं की मीटर म्हटलं की आपण समजायचं की ते 1 मीटर आहे. ठीक आहे. लेंथ इक्वल टू 1 मीटर मीन्स 1 मीटर स्टँडर्ड आहे. ठीक आहे. मीटर एक स्टँडर्ड आहे. मीटर मीन्स 1 मीटर. लेंथ, परत मास, केजी, केजी मीन्स 1 केजी, एक स्टँडर्ड आहे. केजी, मीटर. ठीक आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी आपण यूज करतो. कशासाठी? तर या आपल्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत, मग त्यामध्ये फंडामेंटल पण येतात आणि त्यामध्ये मग डिराइव्ह पण येतात. तर या क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे स्टँडर्ड यूज केले जातात, त्याला आपण म्हणायचे युनिट्स. आता समोर गेल्यानंतर आपण युनिट्स बघणार आहोत इन डिटेलमध्ये. ठीक आहे. आणि त्याचं कन्व्हर्जन जे वगैरे जे आहे, ते आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. युनिटचे कन्व्हर्जन कशा पद्धतीने केले जातात, काय केले जाते. तर बघा, या ठिकाणी मीटर आहे, फूट आहे, इंच आहे आणि हे सगळे लेंथ मेजरमेंटसाठी वापर केले जातात. किलोग्राम आहे, पाऊंड आहे, आपल्याला मास मेजरमेंटसाठी याचा आपण वापर करतो. सेकंड आहे, मिनिट आहे, आर आहे, हे सगळे आपण टाइम मेजर करतो. तर फेरनाइट आहे, केल्विन आहे, हे सगळं आपण टेम्परेचर मेजरमेंटसाठी या युनिटचा वापर करतो. म्हणजे सिंपल टर्म मध्ये टेम्परेचर नावाची जी काही फिजिकल क्वांटिटी आहे, हिला मेजर जर तुम्हाला करायचं असेल, ठीक आहे, हिला मेजर जर करायचं असेल तर कुठल्या युनिटचा, कुठल्या स्टँडर्डचा आपण वापर करतो, फेरनाइट असेल, केल्विन असेल याचा. परत टाइम नावाच्या फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला मेजर करायची असेल तर आपण कशाचा वापर करतो, तर मग सेकंड, मिनिट, आर या नावाच्या जे काही युनिट्स आहेत त्याचा आपण या ठिकाणी वापर करतो. सिमिलर मॅनर मध्ये आपण मास मेजर करण्यासाठी किलोग्राम, पाऊंडचा वापर करतो आणि लेंथ मेजर करण्यासाठी आपण मीटर, फूट, इंचचा वापर या ठिकाणी करत असतो. नेक्स्ट टर्म आहे आपली, या ठिकाणी तुम्हाला समोर दिसेल सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी डिफरंट सिस्टीमच्या युनिट ज्या आहेत, या ठिकाणी यूज केले जातात. जसं की सीजीएस सिस्टीम असेल, एमकेएस सिस्टीम असेल, एसआय सिस्टीम असेल, ठीक आहे, एफपीएस सिस्टीम असेल, या सिस्टीम ऑफ युनिटचा या ठिकाणी वापर केला जातो. तर फर्स्ट सिस्टीम आहे विच इज नोन ॲज सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. आता सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे नेमकं काय? तर ही जी काही सीजीएस सिस्टीम आहे, ही पहिल्यांदा फर्स्ट इंट्रोड्यूस झाली फ्रान्समध्ये. ठीक आहे. बघा, ही जी काही सीजीएस सिस्टीम आहे ही फर्स्ट इंट्रोड्यूस झाली फ्रान्समध्ये. नेक्स्ट याला गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट सुद्धा म्हणतात. ठीक आहे. याला काय म्हणतात? इट इज ऑल्सो नोन ॲज गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट्स. कुठल्या याला? सीजीएस सिस्टीमला. आता सीजीएस सिस्टीम म्हणजे नेमकं काय? तर सेंटीमीटर, ग्राम, सेकंद सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे सी कशावरनं घेतला? सेंटीमीटर, लेंथ मेजर केली आहे. ठीक आहे. परत या ठिकाणी जी ग्राम, ग्राम कशावरनं घेतला? मास मेजर केली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सी वरनं आपण काय मेजर करतो? लेंथ मेजर करतो. या ठिकाणी आपण मास मेजर करतो. या ठिकाणी आपण टाइम. ठीक आहे. तर अशा सिस्टीम आहे, दुसरी सिस्टीम आहे ज्या सिस्टीम मध्ये लेंथ सेंटीमीटर मध्ये मेजर केली जाते, मास ग्राम मध्ये मेजर केलं जातं आणि टाइम सेकंद मध्ये मेजर केला जातो. अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण म्हणायचं सीजीएस सिस्टीम. ठीक आहे. अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण म्हणतो सीजीएस सिस्टीम. म्हणून आपण इथे लिहिलंय इट इज बेस्ड ऑन सेंटीमीटर, ग्राम, सेकंद ॲज द फंडामेंटल युनिट्स ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ठीक आहे. तर ही झाली सीजीएस सिस्टीम, जी फर्स्ट इंट्रोड्यूस झाली फ्रान्समध्ये. इज ऑल्सो नोन ॲज गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट्स. सी फॉर सेंटीमीटर means length measure in centimeter, mass is measure in gram and time is measure in second. ठीक आहे. तर ही झाली सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट. बघा फ्रेंड्स, नेक्स्ट सिस्टीम आहे नोन ॲज एमकेएस सिस्टीम. ठीक आहे. आता एमकेएस सिस्टीम मध्ये सेम. ठीक आहे. तर या एमकेएस सिस्टीम मध्ये काय होईल, तर आपलं जे काही मास आहे, ठीक आहे, तर या ठिकाणी हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मेजर केलं जाईल, लेंथ, मास आणि टाइम. तर या सिस्टीममध्ये लेंथ जी आहे ती मेजर केली जाते मीटरमध्ये, मास जे आहे
ते मेजर केलं जातं किलोग्राम मध्ये आणि जो काही टाइम आहे तो टाइम मेजर केला जातो सेकंद मध्ये. अशा प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिटला म्हणायचं एमटीएस सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. एम फॉर मीटर, के फॉर किलोग्राम आणि एस फॉर सेकंड. ठीक आहे. तर ही सिस्टीम सुद्धा फर्स्ट इंट्रोड्यूस झाली फ्रान्समध्ये. ठीक आहे. फ्रान्समध्ये इंट्रोड्यूस केलं याला आणि याला फ्रेंच सिस्टीम ऑफ युनिट्स असं सुद्धा म्हणतात. अगोदरच्याला गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट्स आपण म्हटलं होतं सीजीएसला, याला म्हणतात फ्रेंच सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर ही झाली फ्रेंच सिस्टीम ऑफ युनिट आणि ही बेस्ट आहे मीटर, किलोग्राम, सेकंड. ठीक आहे. जे की युनिट्स आहेत लेंथ, मास आणि टाइमचे. तर या सिस्टीमला आपण म्हणायचं एमटीएस सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर ही झाली एमटीएस सिस्टीम ऑफ युनिट्स, ज्यामध्ये लेंथ जी आहे ती आपण मीटरमध्ये मेजर करतो, मास जे आहे ते आपण किलोग्राम मध्ये मेजर करतो आणि टाइम ऑब्विसली आपण सेकंड मध्ये मेजर करतो. याला म्हणतात एमकेएस सिस्टीम. ठीक आहे. तर परत बघा, एमकेएस सिस्टीम फर्स्ट इंट्रोड्यूस झाली फ्रान्समध्ये, इज ऑल्सो नोन ॲज फ्रेंच सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, नेक्स्ट सिस्टीम ऑफ युनिट्स आहे एफपीएस सिस्टीम. ठीक आहे. तर या एफपीएस सिस्टीम मध्ये आता लेंथ जी आपण ती कशामध्ये मेजर करतो, फूटमध्ये. ठीक आहे. परत या ठिकाणी जो काही मास आहे ते मास कशामध्ये मेजर करतो, पाऊंडमध्ये. आणि जो टाइम आहे तो टाइम आपण सेकंड मध्येच मेजर करतो. बघा, तिन्ही पण सिस्टीम मध्ये टाइम जो आहे तो सेकंड मध्येच मेजर केला जातो. फक्त लेंथ आणि मास जे आहेत ते वेगवेगळ्या युनिट्स मध्ये या ठिकाणी मेजर केले जातात. ठीक आहे. तर एफपीएस सिस्टीम मध्ये जी काही लेंथ ती फूट मध्ये मेजर केली जाते आणि जे काही मास आहे ते मास पाऊंड मध्ये मेजर केल्या जातं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. तर या सिस्टीमला आपण म्हणायचं एफपीएस सिस्टीम. आणि ओबियसली ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कुठे इंट्रोड्यूस झाली, ब्रिटिश. ठीक आहे. ब्रिटनमध्ये ही या ठिकाणी इंट्रोड्यूस झाली आणि या सिस्टीमला आपण म्हणायचं ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. याला म्हणायचं आपण ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट्स. पहिली सिस्टीम होती आपली सीजीएसला आपण गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणलं होतं. दुसरी सिस्टीम होती आपली एमकेएसला आपण काय म्हणलं होतं, फ्रेंच सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणलं होतं. आणि आता थर्ड वाली आहे एफपीएस सिस्टीम, याला म्हणायचं ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर ही ब्रिटनमध्ये पहिली इंट्रोड्यूस झाली आणि ही बेस्ट आहे. कशावर बेस्ट आहे, तर फूट, पाऊंड आणि सेकंड इज युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ठीक आहे. तर ही झाली एफपीएस सिस्टीम ऑफ युनिट्स. बघा फ्रेंड्स, आता या तीन सिस्टीम ऑफ युनिट झाल्या. एक म्हणजे सीजीएस, एमकेएस, एफपीएस. तर तीन वेगवेगळ्या सिस्टीम. पण मग इंटरनॅशनल लेवलवर जर समजा काम करायचं असेल, वर्क करायचं असेल, रिसर्च करायचं असेल, तर एक युनिकनेस यामध्ये पाहिजे. ठीक आहे. मग कुठली तरी कंट्री आहे, समजा मग ब्रिटन आहे, ते काहीतरी एफपीएस सिस्टीम वापरतात, लेंथ ते फूट मध्ये मेजर करतात. परत एक दुसरी कंट्री आहे, फ्रान्स आहे, तर मग ते काहीतरी सीजीएस सिस्टीम वापरतात, म्हणजे ते सेंटीमीटर मध्ये मेजर करतात किंवा मीटर मध्ये मेजर करत असतील. ठीक आहे. पण मग आता यामध्ये जो काही सायंटिफिक डेटा आहे त्याची जर आपल्याला एक्सचेंज जर करायचं असेल, तर हे जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन करावं लागेल आपल्याला. परत परत मग तो जो वर्क आहे तो वर्क त्या ठिकाणी वाढून जाईल आणि यामुळं एक युनिकनेस यामध्ये पाहिजे. त्यासाठी हे जे काही जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर ज्यांनी काय केलं, तर त्यांना एक नवीन सिस्टीम दिली. ठीक आहे. आणि विच इज बेस्ड ऑन एमकेएस सिस्टीम. बेसिकली ही एमकेएस सिस्टीमवर बेस्ड असलेली सिस्टीम आहे, ज्याला आपण म्हणतो एसआय सिस्टीम. ठीक आहे. आणि ही जी एसआय सिस्टीम आहे याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स असंही म्हणतो. ठीक आहे. एसआय सिस्टीम इज नोन ॲज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर ह्या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये नेमकं काय दिलंय, कशामध्ये काय काय मेजर करायचं, तर बेसिकली ही एमकेएस सिस्टीमवर डिपेंड असलेली सिस्टीम आहे. ठीक आहे. तर यामध्ये एकूण 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. 7 फंडामेंटल युनिट्स आहेत आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. ते आपल्याला इथं समोर गेल्यानंतर बघायचं आहे. ठीक आहे. तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघणार आहोत. त्याचे 7 फंडामेंटल युनिट्स या ठिकाणी यांनी दिले आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये. ठीक आहे. युनिकनेस येण्यासाठी या सगळ्या सिस्टीमला, तर या इंटरनॅशनल लेवलला यांनी या नवीन सिस्टीम ही इंट्रोड्यूस केली. तिचं नाव आहे एसआय सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर या झाल्या सिस्टीम ऑफ युनिट्स.